आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय। शिंदेंनी आमदारकी आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि वरळीमधून लढावं असं थेट आव्हान आदित्य ठाकरेंनी शिंदेंना दिलंय। पाहूया। अनेक अशा चर्चेला काही ठिकाणी मी ऐकत आहे, या बातम्या ऐकत आहे, काही चर्चा ऐकत आहे। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपण पाहत असाल मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना 1 वर्षापासून सांगते हा हे बालिशपणा आहे। बोलघेवडेपणा करून असं होत नाही। आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान दिलंय। एकनाथ शिंदेंनी वरळीतून लढावं अन्यथा मी ठाण्यातून लढणार असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी थेट शिंदेंना दिलंय। आदित्य ठाकरेंनी दिलेल्या आव्हानानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून ही पलटवार करण्यात आलाय। अनेक अशा चर्चेला काही ठिकाणी मी ऐकत आहे, या बातम्या ऐकत आहे, काही चर्चा ऐकत आहे। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपण पाहत असाल मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना 1 वर्षापासून सांगते, 1.5 वर्षापासून सांगतोय की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर वरळीतून लढावं। ते नसेल तर मी त्यांच्यासमोर ठाण्यातून तयार आहे। हा हे बालिशपणा आहे। बोलघेवडेपणा करून असं होत नाही। जनतेमध्ये जावं लागतंय, जनतेचे सुखदुःख बघावी लागतात। राजेशाहीचे काळ राहिलेला नाही। जो जनतेत राहतो, जनता जनार्दन त्याची नोंद करते। वरळीत आदित्य ठाकरेंची ताकद काय आहे त्यावर एक नजर टाकूया। वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। 1990, 1995, 1999 आणि 2004 मध्ये शिवसेनेचे दत्ताजी नलवडे या ठिकाणी विजयी झाले। वरळीतील यंग ब्रिगेड ठाकरे गटाच्या पाठीशी आहे। 4.5 वर्षात वरळीमध्ये आदित्य ठाकरेंनी केलेली विकास कामं, शिंदेंनी केलेल्या बंडामुळे ठाकरे गटासंदर्भात निर्माण झालेली सहानुभूती, आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिलेल्या आव्हानानंतर शिंदे गट चांगलाच आक्रमक झालाय। प्रताप सरनाईक आणि मनीषा कायंदे यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल करत चांगलाच समाचार घेतला। विरोधी पक्षाच्या नेत्यांना म्हणा किंवा विरोधी पक्षाच्या सदस्यांना म्हणा, मुख्यमंत्र्यांवर जोपर्यंत काही आरोप करत नाही किंवा त्यांना टार्गेट करत नाही तोपर्यंत प्रसिद्धी मिळत नाही। कोपरी पाचपगडी विधानसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी मुख्यमंत्री सातत्यानं 4 टर्ममध्ये प्रचंड मताधिक्यानं निवडून येतात, गेल्या वेळेस तर जवळजवळ 1 लाखाच्या मताधिक्यानं ते निवडून आले। आदित्य ठाकरे मंत्री राहिलेले आहेत। आता अनेक वर्ष, त्यांना 10 वर्ष राजकारणात झाली तरी पण अशा अपरिपक्व पद्धतीने ते भाषण करत असतात। खरं तर तुम्ही जेव्हा अनेक ठिकाणी जाता, डावोसला जाता, तुमचं तिकडे काम नसताना देखील, आणि तुम्ही जे काय बोलता ते खरं म्हणजे मॅच्युरिटीचं लक्षण नाही आहे। ठाण्यात एकनाथ शिंदेंची ताकद काय आहे त्यावर एक नजर टाकूया। एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये दिघेंच्या तालमीमध्ये वाढलेले आहेत। बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्यानंतर एकनाथ शिंदेंकडे ठाण्यात मोठ्या जबाबदाऱ्या। ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ नगरपालिकेमध्ये शिंदेंचं वर्चस्व आहे। शिवसेनेत फूट पडल्यानंतर 90% प्रतिनिधी एकनाथ शिंदेंकडे गेले। सतत जनतेच्या संपर्कात राहणारा नेता, ठाण्यात शिंदेंनी केलेली विकास कामं या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत। एकनाथ शिंदेंनी समोरासमोर बसून चर्चा करावी, आमदारकी आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन शिंदेंनी वरळीतून लढावं असं आव्हान वेळोवेळी आदित्य ठाकरेंनी शिंदेंना दिलं। त्यामुळे आदित्य ठाकरेंचं आव्हान एकनाथ शिंदे स्वीकारणार का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।